अवघ्या 3.5 वर्षांच्या 2 बालिका शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून या दोघींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। ही धक्कादायक घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडली। मात्र पोलीस यंत्रणा ढिम्म राहिली। पोलिसांच्या बेफिकिरीमुळे आता बदलापूर चांगलेच पेटले आहे। नागरिकांनी शाळेच्या आवारात एकत्र येत ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर ट्रॅकवर उतरून रेल रोको केला। यावेळी महिला पोलीस अधिकारी शुभदा शितोळे यांच्या विरोधात लोकांनी जोरदार संताप व्यक्त केला। प्रकरण वाढण्यास सदर महिला अधिकारी जबाबदार आहे। या महिला अधिकाऱ्यांनी पोस्को प्रकरण असूनही गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला उशीर लावला, असा आरोप पालकांकडून होत आहे। दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात धाव घेतली होती, तरीही गुन्हा नोंदवण्यासाठी 12 तास या मुलींच्या कुटुंबियांना वाट पाहावी लागली। त्यामुळेच बदलापूरकरांनी जोरदार आंदोलन केले। पूर्व पोलीस येथे अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर 3.5 तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे। त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत। त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलीस स्टेशनचे 2 अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेले आहेत आणि या प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये, सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि प्रयत्न करत आहे। या निमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं, त्यानंतर अत्यंत बारकाईने तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे। जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणतरी ठिय्या आंदोलन करणं, बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतोय, तपासामध्ये अडथळा येतोय। त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲजिटेशन करण्यासाठी परवानगी नाही। त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲजिटेशन दरम्यान काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे। त्यामुळे पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासाठी दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करत आहोत। त्याचप्रमाणे तपासासाठी ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे। त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो। या कायद्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे। त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील तर त्यामध्ये ज्यांच्या विरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे क्रिमिनल कारवाई पुराव्याच्या आधारे केली जाईल। त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना निलंबित करून, शाळेच्या प्राचार्य आणि संबंधितांना निलंबित करून त्यांची कारवाई ऑलरेडी सुरू केली आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो बदलापूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।